करंजाडे येथील 47 गुंठे जमिनीची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून तब्बल 2,29,50,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात आरोपींनी इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळ जमीन मालकाच्या नावाने बनावट आधार व पॅन कार्ड तयार करून जमीन विक्रीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे। मुख्य आरोपी सूरज वासुदेव शिंदे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कुटुंबासह फरार झाला होता। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोव्यातून सूरज शिंदे, सतीश शिंदे, तेजस सुर्वे आणि मनीष मोरे यांना ताब्यात घेतले। तर तोतया शेतकरी म्हणून वापरण्यात आलेल्या वासुदेव शिंदे याला डोंबिवलीतून अटक करण्यात आली आहे। अटकेदरम्यान आरोपींकडून बनावट आधार व पॅन कार्ड जप्त करण्यात आले असून सूरज शिंदे आणि तेजस सुर्वे यांच्या विरोधात अन्य फसवणुकीचे गुन्हेही दाखल असल्याचे समोर आले। या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास पनवेल पोलिसांकडून सुरू आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।